तर नमस्कार मित्रांनो, आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि मी आलोय श्रीफळ घेऊन श्री भगवान शंकरांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी। लवकरच बेलपत्र घेऊन देवाला अर्पित केलं, कारण का गर्दीही खूपच वाढत होती। लवकरच भगवान शंकरांचं दर्शन घेतलं, त्यानंतर मी गणेशजींचं दर्शन घेऊन तिथले बाजूचे सुंदर नजारे पाहत होतो। नंतर तिथली नदी पाहिली, प्रसाद घेतली, त्यानंतर पाऊस थोडा थांबल्यानंतर सुंदर नजारे पाहून मी आलो श्री केदारनाथाच्या मंदिरात। तिथे आल्यानंतर पण खूपच छानच वाटले। तिथं सर्व देवी देवतांचे दर्शन घेतल्यानंतर, देवाच्या घोड्याचे दर्शन घेतल्यानंतर मी पहिला गेलो खालच्या मंदिराकडे, ते येऊन दर्शन घेतलं। त्यानंतर थोडासा पाऊस आला, नंतर मी आलो श्री केदारनाथाच्या मंदिरात। तिथे येऊन एकदम मन प्रसन्न होऊन गेले, एकदम शांतमय वातावरण। आणि नंतर आल्यानंतर मी नारळ अर्पित केलं। नारळ अर्पित करून झाल्यानंतर थोडीशी अगरबत्ती दाखवली, त्यानंतर मनसोक्त देवाचं सुंदर मुख पाहून पाया पडलो। नंतर टिक्का लावला, अभिलाही टिक्का लावून मी विनाकारांच्या पाया पडलो। नंतर तिथली प्रसाद घेतली, अभिला दिली आणि खाऊन तिथे आम्ही थोडा वेळ बसले। घरी जायला उशीर होत होता, कारण का पाऊस काय थांबायचं नाव नव्हतं घेत। पाऊस थांबल्यानंतर थोडंसं आम्ही सेल्फी घेतली, नंतर आम्ही देवाला पुन्हा एकदा बाहेरून पाया पडलेला आणि घरच्या दिशेकडे निघालो। चला तर भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये।